विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहायला सुरू केले श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. मी श्याम सर आपलं स्वागत करतोय. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं मनापासून खूप सारं अभिनंदन की आपण 12वीची परीक्षा उत्तमरित्या पास झाला आहात. आज महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागला आहे. आज तारीख आहे 2 मे 2026. तर आज तुमच्यामध्ये थोडी जरी निराशा असेल की तुमचा 12वीचा निकाल थोडा कमी लागला आहे किंवा अपेक्षित टक्केवारी नाही पडली, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सो अगदी छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण मी जसं म्हणालो आपले पहिलं तर खूप सारे आभार. आता बघा लक्षात घ्या की तुम्हाला सर्वांनाच आजचा रिझल्ट पाहून एक छोटासा धक्का बसला आहे. तो धक्का हा आहे की तुम्ही अपेक्षा करत होता की तुम्हाला 80% पडतील. किती? 80. आणि तुम्हाला ॲक्च्युअल आलेत 60% किंवा मे बी 70-72. तर असं का झालं? हे तुमच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांनाच असं वाटतंय की आपण 15-20% मार्क आपल्याला कमी पडले. काय पेपर चेकिंगमध्ये घोळ झाला का? आपल्याकडून काय चुकलं का? आपल्याला मुद्दाम कमी मार्क दिले का? किंवा मला प्रॅक्टिकलचे मार्क आउट ऑफ नाही दिले का? असं तुम्हाला काही प्रश्न मनात पडत असतील, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं बिलकुल नाही आहे. पहिलं काय झालं तुम्हाला मी सांगतो. की तुम्हाला 80% मार्क पडावेसे वाटत होते, पण 60% पडले. तर तुम्हाला बेसिकली आपल्याला 80% मार्क पडावे असंच का वाटत होतं? याचं कारण आहे की तुम्हाला 10वी पडलेले भरमसाठ मार्क. आता 10वी एवढी पर्सेंटेज का पडली? तर त्याचं कारण आहे की तुम्हाला 10वी बेस्ट ऑफ 5 मार्क दिले गेलेले आहेत. त्यामुळं 10वी तुमची पात्रता जर 60ची असेल, तर तुम्हाला झपकन 80-85% मार्क पडले. ह्याचा दुसरा एक परिणाम तुमच्या मनावर हा झाला की तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपली पात्रता 80-90% म्हणजे आपण फार बुद्धिमान आहोत. हा फक्त जो गैरसमज आहे तो 10वीला बेस्ट ऑफ 5 मार्क दिल्याचा परिणाम म्हणून आहे. सो तुम्ही स्वतःला आता ॲक्सेप्ट करा, मान्य करा की आपली पात्रता आत्ता खऱ्याने आपल्याला समोर आली. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र वरच्यावर शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याचा प्रयत्न करते. त्याचा भाग म्हणून परीक्षा केंद्रावर अतिशय स्ट्रिक्ट वातावरणात एक्झाम झाल्या. मी म्हणत नाही की एकदम स्ट्रिक्ट झाल्या, पण 70-80% ठिकाणी तरी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परीक्षा घेतल्या. त्यामुळं CCTV असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्यामुळं तुम्हाला 5-10% तिथं मार बसला आहे. त्याशिवाय तुम्ही वर्षभर 12वीत काय मजा केली हे तुम्हाला आणि देवालाच माहिती आहे. कारण नाही म्हणलं तरी तुम्ही सगळे Insta वापरत होता, WhatsApp वापरत होता, YouTube बघत होता आणि खूप काही गोष्टी करत होता. त्याचाही 5-10% तुमच्या ह्याच्यावर परिणाम झाला आहे. पण तुम्ही अतिशय वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही असं मनातला सांगा, स्वतःला समजावा की नॅचरली 10वीपेक्षा 15-20% मार्क 12वीला कमी पडतात. आणि ती कॅल्क्युलेट करून बघा, म्हणजे तुम्हाला आढळेल की 10 ते 20% मार्क कमी करा. क्लिअर कट सांगतो, 20% मार्क कमी करा. सो तुम्हाला कळेल की हे आपले 12वीचे ओरिजिनल मार्क आहेत, मेहनतीचे मार्क आहेत, कष्टाचे मार्क आहेत. सो नाराज होऊ नका. मस्त धूमधडाका करा, स्टेटस ठेवा, पहिले वाटा, सगळ्यांना आनंद शेअर करा आणि स्वतःच्या मनालाही सांगा की हे माझे प्रामाणिकपणे मिळवलेले मार्क आहेत आणि हीच माझी खरी कमाई आहे. राहिला प्रश्न की गुणवत्तेचं काय, तर निश्चितपणे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला अभ्यास करा. 12वीमध्ये ज्या चुका झाल्या त्या करू नका. दुसरी गोष्ट काय, JEEची स्वप्न पाहणाऱ्या किंवा नीटची स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्याही पाय आता जमिनीवर आलेत. 2-2.5 वर्ष मी JEE करणार आहे, नीट करणार आहे म्हणून उड्या मारणाऱ्या मुलांना आता कळलंय की स्टेट बोर्डनेच आपली विकेट घेतली आहे. तर ह्या नॅशनल एक्झाम तर दूर का सपना आहे. पण तरीही निराश होऊ नका. तुमचा JEEचा रिझल्ट आला काय, नाही आला काय, CETचा रिझल्ट येईल, महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट आलेलाच आहे. पण स्वप्नांशी कॉम्प्रोमाइज करू नका. आणखी मेहनत करा. आत्ता ज्या चुका केल्या त्या परत करू नका. सगळ्यात मोठी चूक मोबाईलचा अतिवापर, रात्री उशिरा झोपणे, मित्रमैत्रिणींच्या स्वप्नांमध्ये रंगणे, ह्या गोष्टी जर तुम्ही नाही थांबवल्या तर एक दिवस तुमचा पुढचा जो टप्पा आहे तो याच्यापेक्षा खडतर होणार आहे. कारण लाईफ नेवर एक्सक्यूज युअर मिस्टेक्स. समटाईम इट हॅपन्स. पण असं करू नका. पुढे अभ्यास करा. आता ज्या मुलांना JEE नीटचेही स्वप्न धुळीस मिळाले आहे, नीटचा तर रिझल्ट आणखी येणं बाकी आहे, पण JEE वाल्यांना कळाले की आता आपला रिझल्ट आलेला नाही आहे.
तरीही तुम्ही निराश होऊ नका. मी तुम्हाला सांगतो CETचा स्कोर तुमचा चांगला होईल. एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्या. समजा इन केस तुमचं मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्ही गेले तरी वाईट वाटून घेऊ नका. तुमच्याकडे फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर आहे, BSc आहे, BBA आहे, BCom आहे, लॉ आहे, जर्नलिझम आहे. अनेक क्षेत्र तुमच्याकडे आहेत. तर तुमचा 12वीचा निकाल लागला आहे. आनंदाने साजरा करा आणि आपल्याला पुढं काय करता येईल याबद्दल विचार करा. एखादं चांगलं क्षेत्र निवडा ज्यामध्ये तुमची आवड आहे. तुम्हाला त्यामध्ये न थकता तुम्हाला त्यात काम करता येईल असं एखादं क्षेत्र निवडा. पत्रकारिता असेल, इव्हेंट मॅनेजमेंट असेल, लॉ असेल, BBA असेल, BC असेल, MBA असेल, BCom असेल, BSc असेल, रिसर्च असेल, टीचिंग असेल. अनेक क्षेत्र आहेत मित्रांनो. मेडिकल आणि इंजिनिअरिंग नाही झालं तर आयुष्यात माणूस काहीच करू शकत नाही असं काही नाही आहे. तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून एखाद्या पर्टिक्युलर विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की पाठवा. आणि आज तुमचा 12वीचा निकाल झाला असेल तर हा व्हिडिओ पहा आणि ज्यांचा रिझल्ट लागला आहे त्यांनाही शेअर करा. आनंद वाटण्यात असतो तो वाटा. लोकांना थोडंसं मोटिवेट करण्याचा माझा प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि एक कमेंट नक्की करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय. आपलं श्याम सर, धन्यवाद.